खंडोजी नेवसे पाटील आहे. मी जेव्हा 9 वर्षाची होती तेव्हा माझा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. महात्मा ज्योतिबा फुले व मी आम्ही दोघांनी मिळून पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मी जेव्हा शाळेत जात होती तेव्हा लोक माझ्या अंगावर दगड, शेण, माती टाकत होते, तरीही मी डगमगली नाही आणि स्त्रियांना हा संदेश दिली की साक्षर व्हा, निर्भर व्हा आणि वाईट परंपरेला विरोध करा. पण आजच्या स्त्रिया व मुली शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशनकडे निघाल्यात. याचाच राग आज मी व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून घोटून फ्रेम केले. चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसे जमेल तेव्हा आपल्या सोयीनुसार माझे कौतुक करता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग आज मी व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. पुराणाचा दांडा गोताच काढावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात आणि ज्या माझा वारसा सांगतात त्याच बैमान झाल्या. असं होईल मला कुठं माहित होतं? मला काय पुढचं दिसत होतं काय? एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या दगडांबरोबर शेणही सोसले. याचीच परतफेड म्हणून आज मी असले घाव ठेवते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात. ही काही उपकाराची भाषा नाही. बाजार समाजसेवेसारखा बँड बाजागर ताशा नाही. विसरून गेलो होतो आम्ही की आम्ही कोणकोणते विष पचवले. विसरून गेलो होतो आम्ही की आम्ही कोणकोणते विष पचवले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले. म्हणूनच तुमच्या बहिरेगाने हे गाढण घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको, झोडायचे म्हणजे भासणही सोडू नका. कीर्तन बिर्तन काही नको, झोडायचे म्हणजे भासणही सोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन मांजरीसारखे गोंडागोडीत आहात. वाघिणीचे दूध पिऊन मांजरीसारखे गोंडागोडीत आहात आणि धर्म संस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाडीत आहात. आणि धर्म संस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाडीत आहात. म्हणूनच सर्वांपुढे निर्भीडपणे बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमान्यांनी स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी सोपी युक्ती नाही. फक्त नवरे बदलणे आणि घटस्फोट घेणे ही काही स्त्री मुक्ती नाही. ही काही स्त्री मुक्ती नाही. सावित्री आणि ज्योतिबांपुढेही आंधळेपणाने झुकत नाही. माझी खरी लेक तीच जी आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा वसा हातावून सुलाखून पेलवते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुधाभाव बघावा लागला आणि माती फोडू लागण्यासाठी सरकारी जीआर निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतं. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतं. आणि दुसऱ्यांसाठी काय करायचं म्हटलं की पोटात त्याचा गोळा येतो. आणि दुसऱ्यांसाठी काय करायचं म्हटलं की पोटात त्याचा गोळा येतो. म्हणूनच मायलेकींनो तुम्हाला सांगते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.